वातावरण आहे आणि संपूर्ण जो किल्ला आहे तो पूर्ण निसर्गामध्ये वेगळा असा किल्ला आहे. रायरेश्वर किल्ल्याच्या अगदी धबधबा आहे. हवेचा प्रचंड पाणी उचलण्याची नाही एकदा एकदम जबरदस्त सीन आहे. बघू शकता एकदम जबरदस्त असं वातावरण आहे का. एकदम जबरदस्त किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला हे रिव्हर्स वॉटरफॉल दिसेल बघा. जबरदस्त एकदम जबरदस्त. मित्रांनो जबरदस्त सीन आहे बघा. संपूर्ण निसर्ग असं वातावरण आहे इथं रायरेश्वर किल्ल्याच्या आत स्पेशल आपण आलेलो आहे. मित्रांनो आता तुम्हाला इथून टर्न दिसतो रायरेश्वरला जाण्यासाठी. केंजळाई मंदिर आणि इथून आपल्याला रायरेश्वर किल्ल्याकडे वळणार आहे आणि एकदम जबरदस्त सीन आपण तुम्हाला दाखवणार आहे. समोर दिसतो बघा तुम्हाला आणि मान्सून सीझन आहे सध्याला आणि त्यामुळे अतिशय मजा येणार आहे आणि गडावरची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पूर्ण अपडेट देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. इथून बघा सगळीकडे झाडं आहेत आणि जबरदस्त असा नजारा आहे. मान्सून सीझनमध्ये एकदा नक्की तुम्ही येऊ शकता बघा. इथून विथ फॅमिलीसाठी चांगला आहे. तर चला तर मित्रांनो आज आपण रायरेश्वर किल्ल्याला आलो आहे. बोर जिल्ह्यामध्ये रायरेश्वर किल्ला आहे आणि शिवाजी महाराजांनी अगदी वयाच्या 16व्या वर्षीच इथं आपल्या सगळ्या सवंगडीसोबत सगळ्या मावळ्यांसोबत शपथविधी घेतली होती आणि स्वराज्य स्थापनेची अगदी सुरुवात वयाच्या 16व्या वर्षीपासून शिवाजी महाराजांनी इथं केली होती. आणि तर मित्रांनो आज आपण रायरेश्वर किल्ल्यावरती आलेलो आहे. पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यामध्ये हा रायरेश्वर किल्ला आहे आणि याचं एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे की शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी इथं शपथविधी घेतली होती आणि 16व्या वर्षीच त्यांनी स्वराज्य स्थापनेची सगळ्या आपल्या जे काही विश्वासू मावळे आहेत तानाजी मालुसरे आणि त्यांचे काही विश्वासू मावळे त्यांच्यासोबत शपथविधी घेऊन स्वराज्य स्थापनेची हिंदवी स्वराज्य स्थापनेची सुरुवात त्यांची इथूनच झाली होती. आज आपण या पायथ्याशी आलेलो आहे मित्रांनो आणि इथून आज आपण तुम्हाला या किल्ल्याबद्दल सगळी माहिती देणार आहे. इथं जे काही गोडकिल्ला आहे रायरेश्वर मंदिर आहे याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहे. या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण धुके आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेला हा किल्ला आहे रायरेश्वर. अतिशय जबरदस्त सीन आहे मित्रांनो. तुम्ही इथं पाहू शकता ह्या साईडला अतिशय असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि संपूर्ण जो किल्ल्याला आहे तो पूर्णपणे निसर्गामध्ये वेढलेला हा किल्ला दिसतोय तुम्हाला. आपण अगदी आता पायथ्याशी आलेलो आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडकिल्ल आणि असे बरेच असे काही पॉईंट्स आहेत आपण ते बघणार आहे. इथून तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं सीन आहे आणि एकदम रोमांचक असं ऐतिहासिक स्थळ आहे. इथं नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. पहा इथं महाराजांनी जे काही इथं कार्य केलेले ते आज आपण या व्हिडिओतर्फे आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे आणि आपल्यासोबत बरेच मित्र आलेले आहेत बघा. इथं मयूर पण आले आहे. मयूर काहीतरी आता ऑब्झर्व करतोय इथं काठी घेऊन. त्या साईडला आहे स्वप्नील तो देखील व्हिडिओचा काहीतरी शूट करतोय. जबरदस्त आहे मित्रांनो. ओके तर पुढे जाऊन आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो आज आपण रायरेश्वर किल्ल्यावरती आलेलो आहे. पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यामध्ये हा रायरेश्वर किल्ला आहे आणि याचं एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे की शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी इथं शपथविधी घेतली होती. वातावरण आहे आणि संपूर्ण जो किल्ला आहे तो पूर्ण निसर्गामध्ये वेगळा असा किल्ला आहे. रायरेश्वर किल्ल्यावरती आलेलो आहे. तर मित्रांनो हीच ती पिंड वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी इथं अभिषेक घातला होता आणि याच पिंडीवरती त्यांनी स्वराज्य स्थापनेची जे काही शपथविधी आहे ती घेतली होती. त्यांच्यासोबतचे जे काही मावळे तुम्ही पाहू शकता इथं तानाजी मालुसरे आणि त्यांचे काही विश्वासू मावळे आहेत. अगदी वयाच्या 16व्या वर्षी याच पिंडीवरती त्यांनी
जो काही त्यांची शपथविधी आहे ती केली होती. अतिशय पवित्र असं मंदिर आहे मित्रांनो. आणि इथूनच आपल्या स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली आणि त्यानंतर महाराजांनी पहिला गड जो जिंकला होता तो तोडला आणि इथूनच जे काही आपलं स्वराज्य स्थापना आहे ती झाली होती. जबरदस्त असं प्राचीन काली मंदिर आहे मित्रांनो. जवळपास पांडवकालीन मंदिर आहे. हे तुम्ही पूर्ण बघू शकता. इथं तुम्हाला दिसते पण महाराजांनी त्यावेळेस जो काही शपथविधी घेतली होती तिथं तुम्हाला दिसते. त्यांचे सर्व सवंगडी आहेत, सगळे तानाजी मालुसरे आणि त्यांचे काही विश्वासू सवंगडी. आणि हीच ती पिंड आहे मित्रांनो. अतिशय पवित्र असं स्थान आहे. वरती आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही कसे झाडावर चढलेले आहेत आपले आजचे मावळे शिवरायांचे भक्त. वरती बघू शकता तुम्ही, जबरदस्त सीन आहे. पण आता रायरेश्वर किल्ल्याच्या वरती चाललेलो आहे. आता इथून बघू शकता तुम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो आहे आपण. पूर्ण माहिती तुम्हाला वरती जाऊन देणार आहे आणि वरून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. हा जबरदस्त असा सीन आहे. आणि आता बघा आपल्यासोबत आहे सोनू पण आहे, मयूर बघा पाहू शकता. इथनं आपण आता रायरेश्वर किल्ल्याच्या वरती चाललेलो आहे बघा. जबरदस्त सीन आहे मित्रांनो. आपल्यासोबत शुभम आहे, इथं मयूर आहे, त्यानंतर आपला सोनू आणि मोनू दोघे पण आहेत आपल्यासोबत. जबरदस्त सीन आहे मित्रांनो. पूर्ण तुम्हाला व्ह्यू मी दाखवणार आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता इथं चढण्यासाठी देखील अतिशय जबरदस्त पायऱ्या बनवलेल्या आहेत इथं. आणि खूप असं चांगलं ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो हे. इथून तुम्ही बघू शकता संपूर्ण निसर्गरम्य असं देखावा आहे हा. रायरेश्वर किल्ल्याच्या वरती आलेलो आहे आणि इथं पठार तुम्हाला दिसत आहे. आता 7 रंगाच्या मातीकडे आपण जाणार आहे. हा मार्ग आहे तो. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. संपूर्ण हा रायरेश्वर किल्ला जो एका पठारावरती आहे का सर, पठाराच आहे एक प्रकारचं. ओके, बाकीचा सीन आपण थोडं तुम्हाला दाखवणार आहे. ओके, खूप आणि खूप मस्त सीन आहे मित्रांनो. 7 कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या माती तुम्हाला इथं दिसतील पाहायचं. पिवळा कलर, हिरवा कलर, निळा कलर, लाल कलर, असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. ओके, इथलं एक वैशिष्ट्य आहे. आणि इथनं जर जो सीन पाहिला ना तुम्ही, हा पूर्ण जो रायरेश्वर किल्ला जो आहे तो एक पठारावरतीच बसलेला आहे कम्प्लीट. आणि पूर्ण रायरेश्वर किल्ला तिथून राहिला, तिथून आम्ही इथपर्यंत आलेलो असं. आणि इथं 7 कलरच्या माती. आणि हा पण इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. जबरदस्त सीन आहे या साईडला. ओके, इकडे पहा सीन आहे रायरेश्वर. जबरदस्त आहे. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. फिरण्यासारखं एक चांगलं मान्सूनमध्ये एक जबरदस्त प्लेस आहे तुमच्यासाठी. ओके मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे दाखवतो. पण जबरदस्त आहे. तिथून ट्रॅक करत आपण खाली जातो. नाही काजू असं लागतच नाही. चालू थँक्यू सो मच. छान आहे. काय लागला तो? वाव वाव, सुपर. गुलाबजाम पण पिक आहे समोर. एवढा गोड आहे, एवढा गोड. आणि आपल्यासोबत आहे, काय नाव तुझं? रुपेश. रुपेश आलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रुपेश जो आहे त्यांचं महाराजांनी ज्यावेळेस शपथ घेतली होती रायरेश्वर मंदिरामध्ये, तेव्हा कर्नाटकमधून त्यांनी एका स्वामीला आणले होते, जंगम महाराजांना. त्यावेळेस त्यांची जी पिढी आली होती तेव्हापासून जवळपास 40 घरं त्यांची इथं आहेत. आणि रुपेशच्या घरीच आम्ही आता जेवण केलं आणि त्याला घेऊन आलेले, तो आम्हाला दाखवते. रुपेश, तुला कसं काय सांगायचं सांग थोडंसं आमच्या व्ह्यूअरला. इथे 7 रंगाची माती आहे. हां, पूर्ण अशी एवढ्या परिसरामध्ये आहे. हे कधी पूर्वीपासूनच आहे. ओके. पहिल्यापासूनच. आणि रुपेश, किती वर्षापासून तुम्ही राहताय इथं? ते शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तेव्हापासून आता ही 13वी पिढी आहे. 13वी पिढी आहे मग. हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, वरती येण्यासाठी कुठलीही वाहनं नाही तिथं. गडावरती एकदा आली खालून सगळ्या गोष्टी उचलून आणायच्यात. त्यांनी ट्रॅक्टर सुद्धा एक पार्ट काढून वरती आणलेले आणि शेती करता येते उदरनिर्वाहासाठी. आणि जवळपास 40 त्यांच्या फॅमिली जिथं राहतात रायरेश्वर गडावरती. आणि सगळ्यात विशेष म्हणजे 7वीपर्यंत इथं स्कूल पण आहे. तर रुपेश 7वीपर्यंत शिक्षण रुपेशने इथंच घेतलं आणि नंतर तो खाली 10वीपर्यंत खाली चालत जायचा. तो 5-6 किलोमीटर गडाच्या खाली जाऊन शिकलाय तो. आणि त्याने आम्हाला सगळं इथलं माहिती दिली आहे. तर रुपेश, अजून काय सांगायचं तुला इथल्या रायरेश्वर गडाबद्दल? विशेष काय येतं? पुढे लेणी आहे बघायला. इथूनच किल्ले दिसतात, तोरणा, राजगड, कमालगड त्या साईडला. आणि अजून एक विशेष म्हणजे मित्रांनो, हा जो रायरेश्वर गड आहे, किल्ला आहे ना, सगळ्यात उंच आहे पुण्यातलं.
आणि इथून जवळपास तुम्हाला 7 कुठले कुठले किल्ले दिसतात आपल्याला इथून तोरणा, राजगड, कमळगड, बघा. सिंहगड. आणि म्हणजे कमळगड समोरच आहे. कमळगड हे बघा सिंहगड इथे समोर आहे आणि महाबळेश्वर एकदम खाली हाईट वरती आहे. धोमधरण हो. खाली जबरदस्त निराधार scene आहे. देवधरण. मग खूप चांगला आहे, तुम्ही येऊ शकता इथं विथ फॅमिली. पण चांगला पॉईंट आहे बघा इथं, कारण खूप आवडलं आम्हाला आणि रुपेशनं सगळं आम्हाला दाखवलं. आणि त्यांच्या ते जे शेतामध्ये पिकवतात नाचणी वगैरे, अगदी घरात शेतामध्येच ते बनवतात इथंच वरतीच गडावरती. आणि तेच जेवण आम्ही केलं त्यांच्या घरातलं आणि एकदम मस्त झालं वाटलं तिथं. कारण महाराजांनी ज्यावेळेस तिथं शपथविधी घेतली होती ना, तेव्हापासून त्यांची पिढी तर राहते. कर्नाटकातले एक जे जंगम स्वामी होते त्यांना त्यांनी पूजासाठी आणले होते, बरोबर ना, जंगम स्वामी. हां, आता स्वप्नील हसतो बघा तिथं, कारण त्याला वाटतंय 4 वेळा बोल. आणि तो 7 कलरच्या मातीचं हे काढतो बघा, फोटो काढतो. 11 कलर आहेत. खोदले ना खोदले ना तर जास्त कलर सापडतात. खोदल्यानंतर जास्त कलर पण सापडतात बघा. तर सध्याला मला कळलं. मित्रांनो 7 रंग म्हटलेत, पण तुम्ही या ठिकाणी 11 कलर बघू शकता. सगळे कलर वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं आपण खोदत जाईल तसे आपल्याला वेगवेगळे कलर बघत भेटतील इथं. अमेझिंग कलर्स आणि इट्स ऑल नॅचरल गाईज, ऑल नथिंग केमिकल्स. जस्ट सी हिअर बघा, पूर्णपणे केमिकल विरहित सगळे 7 कलर्स तुम्ही इथे येऊन बघू शकता. आणि हा एक जबरदस्त नजारा आहे. आता आम्ही कशाला लोकांसाठी ठेव ना ते. मयूरच्या हातात देतोय बघा. मयूर नको नको फेकू नको. फेकू नकोस आणि इथंच ठेव परत. बघ काय बघू शकतो तू, ऑब्झर्व कर. आणि हे तुम्हाला काय बोलायचं? हा ब्लॅक कलर आहे शोपेसाठी. ओके ओके मस्त. ओके अमेझिंग अमेझिंग. अमेझिंग. आमचा बर्गर बॉय आहे. ठेव इथं, फेकू नको. पिवळा कलर गेलेला आहे. अरे अरे पिवळा कलर इथे बघ, हा पिवळा कलर. Yes. असे 7 कलर आहेत मित्रांनो, जबरदस्त आहे बरं का इथं. नॅचरली सगळं, एव्हरीथिंग इज नॅचरल. मध्ये अगदी भाज्या वगैरे सगळ्या इथं लावले जातात, कांदे वगैरे, शेती होते इथे है ना पूर्ण. खूप छान आहे इथं. चला रायरेश्वर किल्ल्यावरती आलेलो आहे. चला जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो फायनली आम्ही रायरेश्वर गडावरती आलेलो आहे आणि तिथं रायरेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन जस्ट झालो. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तिथं शपथविधी घेतली होती आणि त्यानंतर आम्ही अचानक वरती आल्यानंतर आम्हाला इथं घरं दिसली आणि आम्हाला आता भेटलेले आहेत. आम्ही यांना विचारलं की तुम्ही वरती कसं राहू शकता, राहायला इथे एवढ्या दिवसापासून, तर ते आपल्याला सांगतील पुढची माहिती. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला शपथ घेतली होती त्यावेळेला कर्नाटकवरून शिवाजंगम नावाचा एक पुजारी आणला होता. त्याच्या आता अंश आम्ही 13वी पिढी तिथे. तर एकूण किती घरं आहेत इथं? 40 घर आहेत, 600 लोकसंख्या आहे. 600 लोकसंख्या. गडावरती. वा. आणि मी आता पाहिलं की इथे एक शाळा सुद्धा आहे गडावरती. 7वी पर्यंत राहते. 7वी पर्यंत शाळा आहे. आणि अगदी शिवाजी महाराजांनी शपथविधी घेतल्यापासून तुम्ही इथं राहता, हो बरोबर. म्हणजे तुमची 13वी पिढी ती आहे. हा. आणि कर्नाटकातून एका लिंगायत समाजाच्या पुजाऱ्यांना महाराजांनी इथं आणलं होतं शपथविधीसाठी. आणि मित्रांनो याच वर्षी याच मंदिरात महाराजांची आपली जी काही स्वराज्य स्थापनेची सुरुवात इथूनच झाली. इथंच त्यांनी शपथविधी घेतली होती आणि जबरदस्त असं ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो हे. आणि आज आपण इथंच भोजन करणार आहे, ओके, त्यांच्याच घरामध्ये. तर चला पुढचं बाकीची माहिती देतोय तुम्हाला पुढंच. रायरेश्वर किल्ल्यावरती येऊन इथं जेवण करतो आहे. तर महाराजांच्या 13व्या पिढीतील ज्यांनी महाराजांनी पूजासाठी इथं आणलं होतं त्यांच्या घरामध्ये आम्ही जेवण करतो इथं बघा इथं. आणि एकदम नॅचरल जेवण आहे इथं. नाचणीची भाकरी तुम्हाला दिसते इथं आणि झुणका भाकर आहे. आणि इथंच शेती आहे, जवळपास 40 घरं आहेत इथं आणि लोक इथं जेवण बनवतात. पूर्णपणे शेती आहे, शाळा आहे त्यांच्यासाठी आणि खूप असं मस्त ठिकाण आहे इथं. एकदा नक्की तुम्ही येऊ शकता. मित्रांनो जबरदस्त सीन आहे बघा, पूर्ण निसर्ग असं वातावरण आहे इथं. रायरेश्वर किल्ल्याच्या आत स्पेशल आपण आलेलो आहे. बघ आता आता भाई आता कसाला 2 मिनिट 2 मिनिट हा 2 मिनिट नाही काय करत बोर्ड आहे तसं. ही बघा रायरेश्वर किल्ल्यावरती गणपती बसलेला आहे आणि हा जबरदस्त असं खरोखर गणपती आहे बघा. उठला उठला पूर्ण व्ह्यू तुम्हाला काही दाखवणार आहे इथून पुढं. जबरदस्त आहे बघा इथं, ओके. चला तर पुढं पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात आपण. तुम्ही येतो खाली आता सध्याला. आपण आता रायरेश्वर किल्ल्याच्या वरती चाललेलो आहे बघा. जबरदस्त सीन आहे मित्रांनो. आपल्यासोबत शुभम आहे इथं, मयूर आहे, त्यानंतर आपला सोनू आणि मोनू दोघे पण आहेत आपल्यासोबत. जबरदस्त सीन आहे मित्रांनो. पूर्ण तुम्हाला व्ह्यू मी दाखवणार आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता इथं चढण्यासाठी देखील
अतिशय जबरदस्त पायऱ्या बनवलेल्या आहेत तिथं आणि खूप असं चांगलं ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो हे. इथून तुम्ही बघू शकता संपूर्ण निसर्गरम्य असं देखावा आहे हा. वर गेल्यानंतर पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे व्ह्यूज. पण आता रायरेश्वर किल्ल्याच्या वरती चाललेलो आहे. आता इथून बघू शकता तुम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो आहे आपण. पूर्ण माहिती तुम्हाला वरती जाऊन देणार आहे आणि वरून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. हा जबरदस्त असा सीन आहे. आणि आता बघा आपल्यासोबत आहे सोनू पण आहे, मयूर बघा पाहू शकता. इथनं जबरदस्त असं ट्रॅकिंग स्पॉट आहे. गाइस यहाँ पे आप देख सकते हो रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आहे इथं आणि इथं तुम्हाला दिसतं बरेच दिसते तुम्हाला जबरदस्त सीन आहे मित्रांनो. इथं तुम्हाला बघताय आता बघू शकता दगडाकडे पण इथं काय नाही म्हटलं बस का तर मित्रांनो फायनली आम्ही रायरेश्वर गड सर करून खाली आलो आहे. अतिशय जबरदस्त मजा केली, खूप मजा आली गडावरती आणि फायनली सगळ्यांनी खूप फुल एन्जॉय करून आलेले बघा. कसा एक्सपिरियन्स आहे सगळे सांगतील. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. येस तर चला जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. यस. हे पहा लास्ट सगळे गड सर करून खाली आलेले आहेत, सगळे चाललेले आहेत बघा. जबरदस्त आहे. इथून उतरायचं आहे खाली रायरेश्वर गडावरून. लास्ट सीन आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. येस इथून येत आहेत चढत, असे उतरत आहेत.